नमस्कार. हात शिलाई बटन लावणाऱ्या सुईमध्ये 10 ते 15 वेळा धागा कसा ओवायचा, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगणार आहे. तर एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्यामध्ये खूप छान अशा कमेंट, खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या आणि कमेंट बघून तर खूप छान वाटलं. आणि काही काही ताईंना म्हणजे तो व्हिडिओ समजला नाही, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ सविस्तर घेऊन आलेले आहे. तर इथं बघा, आणि काही ताई म्हणतात की पोतं शिवणाऱ्या सुया असतात, ती आधी शंका मी दूर करण्यासाठी इथं मी सुया सगळ्या तुम्हाला दाखवत आहे. तर ही सुई मोठी आहे आणि ही त्याच्यापेक्षा छोटी आहे, आणि ही एक छोटी आहे, आणि ही जी आहे ही हात शिलाई आणि बटन लावायला मी सुई घेते. तर तुम्ही पाहू शकता, आधी ह्या सुया मी साईडला ठेवून घेते, ज्या मोठ्या सुया आहेत त्या. आणि ही जी सुई आहे ही हात शिलाई आणि बटन लावायला मी सुई घेते. जेवढ्या सुया माझ्याकडे होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या, कारण शंका दूर व्हावी म्हणून. तर इथं बघा, मी हे दोऱ्याचं रीळ घेतलेलं आहे, जे आपण रेग्युलर शिलाई मशीनसाठी, कपड्यांसाठी जो धागा वापरतो तेच घेतलेलं आहे. तर काही ताई म्हटल्या होत्या की कोणता धागा घेतला की धागा ओढताना तुटणार नाही का. पण धागा अजिबात तुटणार नाही. जो तुम्ही शिलाईसाठी धागा घेता तोच घ्यायचा. तर पहिल्यांदा बघा, मी इथं ही सुई घेतलेली आहे, त्यामध्ये हा धागा असा ओवून घ्यायचा. सिंगल धागा आधी या सुईमध्ये असा ओवून घ्यायचा, आणि हा असा जो धागा जो बाहेर काढलेला आहे त्यामध्ये ही सुई अशी अडकवून, म्हणजे अशी बाहेर काढायची बघा. या धाग्यातून बाहेर म्हणजे काय, या असं बोटामध्ये थोडीशी धागा असा पकडायचा आणि त्यामध्ये सुई अशी या धाग्यामध्ये अशी अडकवायची बघा. सुई ना या धाग्यामध्ये लवकर अडकत नाही, तर त्यासाठी आपण काय करायचं, तर अडकवताना थोडासा प्रॉब्लेम होतो. तर आपण काय करायचं, इकडं आणि इकडं असं चिमटीत, दोन्ही चिमटीत असा धागा पकडायचा आणि थोडंसं असं इकडून तिकडून असा पीळ मारायचा. म्हणजे कसं, धागा थोडासा सुट्टा होतो आणि आपल्याला यामध्ये सुई सहजरित्या आपण यामध्ये घालू शकतो. तर मी इथं ना या धाग्यामध्ये सुई अडकवणार आहे बघा. सुई लगेच अडकते, परत निघाली. हे बघा, सुई अडकलेली आहे या धाग्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या धाग्यामध्ये आपण सुई अडकवलेली आहे तो धागा असा खाली आपल्याला खेचायचा आहे बघा. हे बघा, आता या धाग्यामध्ये आपण सुई अडकवलेली आहे, ती आपण अशी खाली अशी ओढून घ्यायची आणि व्यवस्थित आधी करायची. हे बघा, तर अशी ओढून घेतली मी. आणि आपल्याला हात शिलाई बटन लावताना आपल्याला जेवढा धागा हवा असेल आपण तेवढा आधी असा व्यवस्थित करून घ्यायचा. हे बघा, तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी एवढा धागा घेणार आहे. हे बघा, असा हा धागा घेतलेला आहे एवढा. आणि हे जे दोऱ्याचं रीळ आहे ती मी शिलाई मशीनच्या तिथं थोडंसं अडकवणार आहे, जेणेकरून आपण धागा ज्या वेळेला एकत्र असं या सुईमध्ये अडकवतो ना त्यावेळेला गुंता होऊ नये म्हणून. तर आता ही फक्त सुई जी आहे ती फक्त आपल्याला धाग्यातून अशी गोल फिरवायची आहे. जसं आपण जो धागा आपण सुईमध्ये अडकवला होता त्याच दिशेने आपल्याला असं उलट दिशेने फिरवला तरीही चालेल, त्याच दिशेने आपल्याला हा धागा असा फिरवायचा आहे. हे बघा, बघा किती सोपं आहे बघा. आणि काही ताई म्हणतात की कशाला एवढी भानगड, काय उपयोग एवढ्या धाग्याचा, काय करायचा. पण ज्या ताई शिलाई करतात त्यांना माहीतच आहे, बटन हुक लावताना, करताना आपल्याला धागा किती लागतो. तर असं करून आपण बघा, मी कितीही ओढते तेवढा धागा यामध्ये बसत आहे बघा. तर इथं बघा, हे बघा, आता इथं मी आठ धागे
मी या हात शिलाईच्या सुईमध्ये ओवलेल्या आहेत. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल, ज्या ताईंना समजला नाही त्यांना. तर बघा आता 8 अजूनसुद्धा मी ओढू शकते, पण आता व्हिडिओपुरतं पुरेसे आहे. तर हे 8 आणि 8 इकडे एवढे पकडून 16 धागे या मी धाग्यामध्ये ओवलेले आहेत. तर या धाग्यामध्ये आपण बघा अजिबात गुंता होत नाही. सुई इकडं तिकडं सुद्धा करू शकतो आपण. तर आणखीन मी ओढू शकते. हे बघा 8 आता हे 20 धागे झालेले आहेत बघा. 20 धागे या सुईमध्ये अडकलेले आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. धन्यवाद.